श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी. वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. चतुर्थी हे गणपती बाप्पांना समर्पित आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये त्यांना अर्पण करायच्या आहेत. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळं आपल्या जीवनातील जे संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर होऊन जातात आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला योग्य ते प्राप्त होते. यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. सकाळीच घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे. हे पान जर आपण घरामध्ये आणलं तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. वैशाख महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर पहा, वैशाख महिन्यामध्ये जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करते, व्रत करते आणि पूजा अर्चा करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या राहत नाही आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा त्याच्यावरती कायमस्वरूपी राहते. पहा, उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. अगदी सूर्योदयापूर्वी तुम्हाला उठायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी पूजा अर्चा करणार आहात तर त्यामध्ये गणपती बाप्पांची पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरती 11 पळी पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा केल्यानंतर त्यांना आपल्याला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मोदकांचे नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. ते शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी तुम्ही गणपती बाप्पांना दाखवला तरी सुद्धा चालेल. सर्व पूजा झाल्याच्या नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्यांना देवता समान मानले जाते. असे काही झाडं आहेत की त्या झाडांमध्ये पानं, फुलं आणि काही देवता वास करत. या झाडांमध्ये देवता वास करत असल्यामुळं त्यांची जी पानं, फुलं आहेत तर ती देवांना अर्पण केली जातात. आणि त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे जास्वंदाचं झाड. आणि पहा, जास्वंदाचे झाड हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. जरी नसले तरी सुद्धा आसपास हे झाड असतेच. आणि ह्या जास्वंदाच्या झाडाचं जे लाल कलरचं फूल आहे तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि ते फूल जे आहे तर ते गणपती बाप्पांना वाहिल्याशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही. जेव्हा गणपती बाप्पांना हे लाल जास्वंदाचं फूल अर्पण केलं जातं अगदी भक्तिभावाने, श्रद्धेने, तेव्हा गणपती बाप्पांची कृपा, आशीर्वाद त्या व्यक्तीवरती राहतात. आणि म्हणूनच जास्वंदाच्या झाडाचे फूल जे आहे त्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आणि म्हणूनच बघा, आपल्याला याच झाडाचं एक पान आपल्याला घरी आणायचं आहे. तर पहा, जास्वंदीच्या झाडाचं हे एक पान आपल्याला तुमच्या घराजवळ जर कुठे जास्वंदीचं झाड असेल तेथे मिळून जाईल किंवा मग तुम्ही हे पान जे आहे तर ते आसपास तुमच्या एखादं जास्वंदीचं झाड असेल तर तिथून देखील आणू शकता. तर हे पान घेताना अतिशय व्यवस्थित आणि चांगलंच आपल्याला घ्यायचं आहे. ते कुठे तुटले फुटलेलं किंवा खराब झालेलं आपल्याला घ्यायचं नाही. तर पहा, हे पान आणताना त्याला देठ असेल असं पान आणायचं आहे आणि त्याचबरोबर त्या झाडाची छोटीशी काडी देखील तुम्हाला तोडून आणायची. तर पहा, हे पान तोडून आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि देवघरातील दिवा हा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरातील दिवा तर तुम्ही चौमुखी जर लावला तर अतिशय उत्तम राहील, कारण चतुर्थीच्या दिवशी चौमुखी दिवा गणपती बाप्पांसाठी आपल्याला लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे पान आहे तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. आता बघा, हे जे पान आणलेलं आहे तर ह्या पानावरती तुम्हाला
कुंकवाच्या साह्याने किंवा चंदन असेल तर चंदनाच्या साह्याने थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला काडीच्या साह्याने त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. ही इच्छा लिहिताना जर तुम्हाला पैशांच्या अडचणी असतील, धनप्राप्ती होत नसेल तर तुम्हाला धनप्राप्ती म्हणून लिहायचं आहे. नोकरी प्राप्ती साठी प्रयत्न करत असाल तर नोकरी प्राप्ती लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहेत, ज्यानुसार तुम्हाला तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आजारपण असेल तर आजारपणापासून तुम्हाला मुक्ती हवी आहे तर तुम्हाला आजारपणापासून मुक्ती असं पण लिहायचं आहे. ज्या पद्धतीचं तुमचा जी इच्छा आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्यावरती शॉर्टकटमध्ये लिहायचं. तर बघा, यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. त्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहे. तर हे पान जे आहे तर ते तुम्हाला त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्यावरती 21 दुर्वांची जोडी तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर त्यावरती लाल जास्वंदाचं फूल देखील तुम्हाला ठेवायचं आहे. आणि हे अशी जी प्लेट आहे तर ती प्लेट तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्यांच्यासमोर ठेवायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे आणि नंतर फलश्रुती देखील तुम्हाला म्हणायची आहे. 3 वेळा पूर्ण पठण झाल्यानंतरच फलश्रुती म्हणायची आहे. त्याचबरोबर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इच्छा ह्या असतात, परंतु खूप मेहनत कष्ट करून देखील त्या पूर्ण होत नाही. त्यावेळी तुम्ही कष्ट मेहनत करणं सोडायचं तर नाहीच, परंतु आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला असे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात आणि अशा विशिष्ट तिथींना असे उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होते. आता पहा, संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळी ही जे आपण पान अर्पण केलेलं आहे किंवा त्या प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये हे पान, त्याचबरोबर ते फूल आणि जे दुर्वा आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे. आणि ह्या तांदळातल्या 21 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. सर्व घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ह्या ज्या वस्तू आहेत गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायच्या आहे. असा हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय तुम्हाला करायचा आहे. असा उपाय तुम्ही करून पहा, तुम्हाला याचे फळ हे नक्कीच प्राप्त होईल. तुमच्या घरामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय एकूण 11 चतुर्थी तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः.